कालच्या पार्टमध्ये मी पाहिलं की माझा आउटफिट डन झालेला होता आणि आम्ही लातूरमध्ये एंटर केलेलं होतं. तर गाईज तुम्हाला वाटत असेल मराठीमध्ये का कंटिन्यू करतो आहे व्लॉग. तो गाईज लेसन आय एम अ महाराष्ट्रीयन देन वाय आय एम कंटिन्यू व्लॉग इन मराठी. सो हे गाईज वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय सरप्राईज वेडिंग पार्ट 3. सो वी आर गोइंग टू लातूरच्या नंतर आम्हाला पुढे गावाला ट्रॅव्हल करून जायचं होतं. तिथं गेल्या आम्ही आवरलो वगैरे, नंतर गाडीमध्ये बसलो आणि मुलीच्या घरी निघालो. तिथं गेल्या पहिला आम्ही चहा पिला, कारण की आमचं चेडे चाय के नशेडे. आणि तिथे सगळे बोलणं वगैरे. हां गाईज तुम्हाला मी सांगतेच आता, आमच्या भैयाचं लग्न आहे म्हणते मी, मला मुलीच्या घरी जायचं आहे आम्हाला. आणि ते गेल्या म्हणजे माझ्या बहिणीचं डिस्कस चालू होतं की काय करावं, आम्ही इथं बांगड्या भरावं की मुलाच्या घरी भरावं. इथं सगळे एंगेजमेंटमध्ये गोंधळलेले होते आणि माझ्या बहिणी इथं बांगड्या भरत होत्या आणि म्हणजे हे ना काही कामच नाही असं वाटत होतं. आणि हा गाईचं मला सांगायचं विसरले की मी एंगेजमेंट आणि हळदी एका दिवशी कसं आहे, कारण की त्या दिवशी यांची एंगेजमेंट होती, त्या दिवशी कोणतं डेथ झालेलं होतं म्हणून आम्ही एंगेजमेंट पोस्टपोन केलेली होती आणि 11-12 वाजता म्हणून पण अजून दिवस लागले खूप. लग्नाच्या दिवशी आम्ही नाही करू शकत ना, हळदीच्या दिवशी केलं. नंतर नवरा बायको सगळ्याचे आशीर्वाद वगैरे घेतले. आम्ही वरती गेलो जेवायला आणि जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले. कूलरपाशी बसले होते तरीसुद्धा एवढे भारी फोटो निघाले माझे. आणखी काय पाहिजे. आणि हा गयाचा पाठ नक्की बघा, माझं असं काय होईल मी स्वप्नामध्ये विचार केला नसता. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय, भेटूया आजच्या पार्टमध्ये.